काय बापरून घेतला काय तपास नाही काय तो इथंच आहे गावात आणि तुम्ही जगमारी केली कुठे त्याचा काय तपास नाही. तू पुरी 2 तास झालं तुझं हा मग बोलते तिथं तू काय काय झाले काय झाले काय आता काय होय गावात काय व्हायचं तुम्हाला जर माहित नसलं तर तुम्ही सरळ राजीनामा घ्या. गावाला गेलो कसं माहित व्हायचं फोन करायला तुमचं काम फोन करायला आणि तू तिथं असल्यावर डिप्युटी आहे ते चालेल का ना तू माणूस तिथं पाहिजे ना हा कशाला व्हायचं आपल्याला मिळायला जुळत नाही असल्यावर. कोणाचं जुळत नाही तर कशाला काय सांगायचं? करायचं अचानक आलं तर आधीच बजवायचं मी असं अशी जायचं बाबानो. पाऊस काय म्हणतोय मग पाऊस येईल का नाही काय वापस येईन आता हळूहळू लागले ते वापस ते पकडे पण आज का हो? तर आज ते पकडे. राम 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 अध्यक्ष निवांत बैठक बसली हं. मेजर आहेत तुमचीच वाट बघत होतो आम्ही. पुन्हा जुनं मेंबर आहेत तर सगळे बसले ते वाढून बघतो तुमचे ए सावकार काय चाललंय सावकार लका सावकाराला मान दिला तर मान घेत नाही तर सावकार नागा घेऊ निवांत बसलो म्हणलं. काय चाललंय पावसापाणी बसली आरती झाली देवाची सगळी झाली माणसं जिकडे तिकडे फागाफाग झाली. एक तर आज आहे आमुष्या रात आपलं आपलं निवांत घरी जाऊन पडावं की आता काय करायचं. अहो पडा येईल पण आता काय आहे तर ते थांबलं पाहिजे या गोष्टी बोलले पाहिजे आहे की आपला रोज पण आजचा वेगळा दिवस आहे म्हणून म्हणायचे काय म्हणायचं बरोबर आहे. बरोबर आहे आपलं येरवाळी पडा हा, चला काळू पाहिजे हा. काळू की रात आहे दिवशी इनाम चेहरीपाशी पौर्णिमेला लयच वेगळाचं ऐकाय मिळलं होतं गावात म्हणजे आमच्या पौर्णिमेला इनाम चेहरीपाशी लय वाईट खेळ आहे काय झालं आता काय सांगण्यासारखं आहे काही पुन्हा माणूस एक रात्रीचा विषय सांगणं चुकीचं आहे असल्या नाही अहो पण पाटील सांगलीश्वर आम्हाला काय करणार आहे? का? नेमकं काय झालंय ते सांगा बरोबर आहे. तुम्ही तर रात्रीचं लय फिरतच जाऊ नका का बरं? आता आपलं काम धंदा तर केलंच पाहिजे की केलं पाहिजे मग काय पण तुम्ही ह्यांचं आपलं सांगण्यावर ह्यांचं लक्ष बी नसतं लक्ष कसं नसतं भजनाला आपण रात्री जातोय ती गोष्ट कमीत कमी आपल्याला नाही म्हणलं तरी 12-1 वाजते ते जावंच लागते त्याच्यात काय असतंय तेव्हा काय हाडळण घुसळण सांगते ते कशाला बसल्या नाही काना होतं बरं का माझ्या असं होतं मनुष्याला मग काय घडलंय हा. त्याच्यामुळे आज म्हणलं आपलं जाऊ यारवाळे घासकोट का खाऊन पडावं म्हणून सर तुम्ही भेटला म्हणून मी सांगायचं होतो पण त्यावर ही स्वारी सगळीच भेटले आवा, मोशा काय करताय तुम्ही राव काय असेल त्या मोशा आपण कशाला भेट नसतो पण भ्या घालू नका नाही नाही हे माणूस नसतो भेटवं कधी येत नाही पण ही काय कष्ट तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. सरपंच म्हणलं तर माघारी सुद्धा बघत नाही इतकी गाडी टाणतील त्याला गोष्ट काय करते ती चांगल्या गोष्टी नाही त्या थोडं ऐकलंय पाहिजे ऐकलं पाहिजे बरोबर आहे. प्रत्यक्षातून बघितलंय का भूत आहे का झाल्यावर पोळलं म्हणायचं वयसतो आणि माऊलीचा गडी ऐका की तुम्हाला काय केल्यानंतर तुम्हाला माझी प्रचिती येईल आवाज हा मोशा बर तुम्ही रातच्या 12-1 वाजता जाणार का तिथे येणार चेहरेपाशी तुमच्या जाणार माणूस जाणार असं काही खरं का खोटं आहे हे लागली बीट बर कशी काय तुम्हाला पाहिजे ते काय केलं पाहिजे आणि काय करायचं ते सांगा मला बघ सगळी मंडळी आहे का त्यांना तिथं जायचं नुसती एक खोटी ठोकून या मग आम्हाला खरं वाटेल आणि परत सगळ्यांनी जाऊन बघू आपण काय म्हणायचं सोपं काम आहे का सोपं काम आहे खोटी ठोकायचं म्हणजे असं काय लिहि अवघड आहे का चला काय फसायचं नाही काय लागली त्याच्याबद्दल ठुकली कुठे मी त्यांचा आम्ही घेतो ठुकली कुठे बोला काय सांगा तुम्ही फक्त काय करायचं ते फक्त सांगा जाऊन राहायचं हा आणि तिथं ठोकून या आणि आम्ही मग परत सकाळ जाऊन बघू हे खरं का खोट आहे चालतंय तुमची पटकड सुद्धा तिथं ठेवतो नाही
शेणी ठोका द्या बर बर चालतंय आणि ह्यो काही दिलं बघा आता सगळे देखताय चांगले ठोकून घ्या बघूच काय खरं का खोटं ही ठोकून आला तर मग धडेबाज गडे म्हणतो हा. भूत नाही चला, घेतलं उठा, नाही. उठा. नंतर कळेल ना काय ती बरोबर. तुम्ही एक आहे का हा. ठोकताना फक्त स्वागा नीट अहो त्याची कशाला काळजी करताय बाबा? तुम्हाला कुठे ठोकलेली सकाळी दिसली म्हणजे बस का नाही स्वागावरून हा? धरा बरं का ही आपल्याला कळते आता. बरोबर आहे का? आता नुसतं आपण जर म्हणतो असतो तुम्ही जाऊन या बरं कशाने इथनं आलं जाऊन तर काय करणार आता ही जी आता किशा तू कशाला आला इथं येऊ नको इथं. उठ. उठ, उठ, उठ. नको पाय बे नको अजिबात नको इथं पेताड्याचं काम नाही उठ पण इथं चालू आहे का? सारखं काय बसलोय तू? अरे उठा आम्ही चांगल्यावाने बोलतो तर शिवे देते ते कसं करायचं सरपंचाला डोस टाकतो म्हटलं. आम्ही कुठं काय बोललो नाही तो. नाही बोलला नाही काय तू अजून पण आमची चालली बैठक इथं चालायला पण चाललंय काय नाही काय तर उगाच काय तरी बोलतोस बरं आहे, बरं का मला काय म्हणायचंय ही जी खुटी आहे हा सरपंचाने तिथं जाऊन ठोकून यायचं बरोबर आहे की? आणि आपण सगळ्यांनी जाऊन बघायचं तेव्हा हे खरं आहे हा? हो बरोबर आहे की काय का नाही ते? त्याला खिशातून चुकतं खरंच बरं आपण का? खरं म्हणायचं नाहीतर काय सरपंच इथनं जाऊन दुकानात नाही येईल गोळ्या खात हो बरोबर आहे. किशोर मेहरबानी कर सरपंच आम्ही काय बोललोय का तू मला जा तुझ्या पाया पडू का लागा? ठीक आहे जा, मी मी जातो बैठक बरं का चालेल. सरपंच ऐक तू जा. बरं. सरपंच कोणाकडे काय असलं का नका सरपंचाचं तर करायचं ऐक. माझा अपमान करताय काय तुम्ही आपण काय तेव्हा मी तुमचा चांगला पिक्चर जाऊतो चांगलीच खुट ठोकतो आता तुमच्याकडे मी आहे बघून आता तुमच्या तुमच्याकडे मीच बघणार आहे हा मग अण्णासाहेब या दाढी बिडी समजे छकाचक केलं बरं आज ओके. हा आला का गेलता कुठं कसं काय इतके बर बर ठीक आहे बर सरपंच बर का बा लागायचं का मार्गाला का तुम्ही जाताय सरपंचावर काय करायचं आपल्याला काय सुचणार नाही होय. कारण आपल्याला तसल्याचं लय तिटकार आहे आणि आपल्याला मी आता मी सुद्धा वन सावलीला सुद्धा भीतो हा तिटकारा आहे का भीती आहे भीती हा मग तिटकारा म्हण नका मला बे वाटतं असं म्हणा नाही, पण सरपंच आणि भेटत अशा नाही. बेकाडांनी ह्याच्यात उतरू नका हे आमचं काम आहे हा, मर्दाचं काम आहे हा. आम्हाला म्हणला का नाही तुम्ही नाही, नाही, थांबा. म्हणजे ठोकल्याच करणार मरताय का काय शेवट ना आता समोर दिलंय तुम्ही याला फोन केली ना मला हेच दिसणार आहे उद्या एवढं ध्यानात ठेवा भिवू नका मी आहे संग आता आपण घरी चालू सकाळ कळेल चला आपण चला उठा. मोठा बैठकीस चला काय वराडते काय समज ना घडे आत्ता लेखा सरपंच आता तुझा बराबर कार्यक्रम लावतो मी आता. तुझ्या कुठेच चूक माझा अपमान करतोय काय बघतो तुझ्याकडे आता माझा अपमान बादशाचा अपमान बघतो तुझ्याकडे मी आता सरपंच तुझा आता निकालच लावतो मी बघतो कसं आहे ते आता अपमान म्हणजे माझा अपमान म्हणजे बादशाचा अपमान बघतोच मी चला आपण अहंकाराने बोलूया कुठे ठोकून येतो
पण वातावरण लयच खतरनाक दिसतंय. अरे राम 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 राम. इनाम शरीत खोटी ठोकायची या, यांना तर कबूल केले या. राम 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 राम. कोणी कोणी बुद्ध्या सुचली, झक मारली आणि मुंबई बघितली, खोटी ठोकायचा इरादा घेतलाय. अयो राम 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 राम. अयो जय आईला बरोबर. काय रे आईला. राम 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 राम. झक मारली आणि मुंबई बघितली. राम 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 राम. आईला काय रे या आईल्यावर नाही म्हणते ते लोक. आमुष्याचं रात्र म्हणते ती बरोबरच आहे लोक. राम 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 राम. सरपंच आता बरोबर मी खोटी ठोकतो. कोणा बुद्ध्या सुचली आणि मला खोटी ठोकायचं. मी पवित्रा घेतलाय आणि आमुष्याची रात्र आहे आज. तिथं ठोकलावं लागेल. भिवून जमणार नाही आता. बघू आता ठोकत आणली आहे. सका तर त्यांना दिसली पाहिजे. राम 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 राम. कोण आहे का वाटते. अंगाचं पाणी 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 झालं या. अयो अयो अय. राम 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 राम. झाली खुली ठोकायची. राम 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 राम. ए सोड, ए सोड. कोण धरले. अयो 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 सरपंच आएगा ना अभी मजा. हाँ, मेरे को भी बादशाह बोलते हैं. हाँ? ये क्या है. दोता डाल के भाग गया. हाँ, मैं भी देखता है. चलो. राम 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 राम. अयो 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 चाललंय. पावसाने कसं केलंय बघितलं का. राडाधड पाऊस मोठा बिना बारका बिना आणि दड माणसाला काम बी सुचना ते. अहो काय इतकी परिस्थिती बेकार झाली बुवा की बोलायचं काम नाही. हे असं घडाय नाही पाहिजे. पण आता घडतंय त्याला काय. निसर्ग आहे. निसर्ग काय. त्या निसर्गाच्या मोहर काय चालणार आबा मला एक बोलायचं होतं. हा रात्री तुम्ही लगेच गेला निघून. आपण तिथं बसलो होतो का नाही हा तिथनं. हा. आणि तुम्ही तिथं तर लगेच निघून गेला. काय भानगड आहे. काय झालं भीती वाटते म्हणून मला नाही रे अंधारचा. मी कुणी इकडे इकडे तिकडे काय आवक जावक फिरवत नाही आपण. कशाची भीती आता आपण. पण तुमचं काय का नाव आलंय का काय. काय नाही तसले काय नाही का नाव काय कुणाचं. मगाशी गावात गुणगुण चालली होती राव. हा सरपंच तर ती नाही का रात्री लागलं. आपण बसलो होतो की तिथं. तिथनं ती गेलं पुन्हा येणं आमच्या हिरो. हा ते आपली चर्चा वाय झाली का. हा आज आमुशीची रात्र आहे. येणं आमच्या हिरीपाशी लय वाईट खेळ आहे. हो हाय ऐकून बाबा ती मी पहिल्यापासून ऐकून आहे. हाय. आणि ती सरपंच लागलं जोराला. हा तिथं काहीतरी घोळ झालाय वाटतं की मला कानावाले
घरी पळत गेले पार कपडे म्हणजे लय अडकले फाटले काय झाले कुठं बोंबलत गेला चर्चा चालली होती बाबा. अहो मग आता तुम्ही म्हणताय मग चला की आपण जाऊ की मग काय ठीक बघा आपण सरपंचाला खरं आहे का? बघायचं नाही मग जायचं कोणाला अहो, खरं का खोटं आपण नुसतं ऐकण्यापेक्षा कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर आहे पूर्वीचीच आपण म्हण आहे घरी जाऊ त्यांच्यापाशी खरं परिस्थिती बघू. काय ती बरोबर. आपल्याला समोर बघितल्याशिवाय कळणार नाही ना काय असं. दुसऱ्याने किती सांगून काय करायचं त्याला बरोबर आहे. ज्याने बघितलंय त्याने सांगितलंय बाबा असा पळत गेलाय हा एवढा मुद्दा तेवढा झालाय पण खरं का खोटं हे आपण डोळ्यानेच बघितल्याशिवाय चालणार नाही, नाही जाऊ बघू खरं परिस्थिती काय आपला जवळचा माणूस राहतो. मग रोजचा मिटिंगीतला माणूस आपल्या जर आपण त्याला बघायला जात नाही तर कोणाला बघायला जाणार आहे असं. बुवा रात्री काय मी तुम्हाला ते म्हणताय मला का निघून गेला बरोबर आहे. म्हणजे पौर्णिमा अमावस्या असल्यामुळं मुळची तर मला भीती वाटती हो पण आता हे तुम्हाला सांगायचं पण हे आता दिवसा सांगतोय पण रात्री ते सांगायचं माझ्या टोकऱ्यात सुद्धा बसत नव्हतं आणि तोंडात सुद्धा येत नव्हतं बाबा हम्म, आपला माणूस आहे हम्म. असं घेऊन चालेल का ही माणसाच्या मनातली जी भीती आहे ना हा. कधीच यशस्वी ठरवत नाही व हे अशी पूर्व आता- हा त्याच्यामुळे आपण एकमेकाला सहकार्य करत नाही म्हणजे काय काय करायचं काय मग आपण हे केलंच पाहिजे केलं काय पाहिजे आपण करण्याचं नाही. त्याच्यासाठी मी म्हणतो आपण जाऊन येऊया. फक्त जातीनं आपण गाठ घेऊन येऊ येऊ की आधार दिला पाहिजे हो उद्या जास्त कमी झालं तर कोणाला बघायचंय मग आपल्यालाच बघायचंय आपल्याला बघायला तुम्हीच बघा नाही सरपंच सरपंच कस काय 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 झालंय काय बेहू नका बेहू नका आम्ही आहे आबाद मी आहे ते बेहू नका काय नाही मी ना आबाद आहे बेहू नका काय लय जर तो चेहरा बिरा टाकला राव काय काय हा रात्री चांगल्या का पाहत्या ही आबा कधी बाबा डेअरिंग करू नाही काय काय गोष्टीच हा गडीराव थोडं उडतोय राव हे काय हा चांगला देर सुटलाय काय नाही बेहू नका आम्ही आहेत काय बी असू द्या त्याला आडवा असेल ते खांदून काढू त्याला बेहू नका तुम्ही तसं नाही पाटील पण दिसतंय तेवढं सोपं नाही होय की आता तुम्ही रात्री म्हणला असं ते येणार चेहरी बसला काय जायचं फी आम्ही थोडी गुणगुण ऐकली बरं का गावात तुम्ही म्हणजे लय वरडत गेलाय पोरं कोणतरी बोंबलत होते म्हणले आता चला आम्हाला म्हणलं राव बघू तर काय खरं काय हुरहुरी बदली लय मोठं जुटिंग आहे तिथं काय जुटिंग असला पाहिजे लागू तिथं आता सगळं गाव बोंबालतंय तिथे येऊन आमचे हेरी वाचतं पाय सोडून बसतं हे माहित आहे आणि तुम्हाला कसं जाणवलं नाही आता जर जायला मिळालं तर बरीच आहे मी ऐकलंय ही बरमात गेलो मी हा पाडा नसावा काय येतं असू द्या काय नाही बेहू नका ह्याला काहीतरी पर्याय काढू आपण त्याला मार्ग काढू तुम्ही घेऊ नका अजिबात त्याला काय नाही आपण त्या महाराजाकडे नेऊ ह्याला चालतंय की मग काय बघू तर काय असलं तरी असलं तर आपण ते करून टाकू त्याला काय घेऊ नका त्याच्या मग अहो मुलीचं काय कणकणी तर माणूस इंजेक्शन करते त्याच्यासारखं काहीतरी करू की आपण ते महाराज तरी आहे का त्या लेवलचा अहो येडाय का काय राव अख्खं गाव त्यांचं ना पाया पडतंय आता विश्वासी माणूस आहे तो. गावातल्या जर विश्वास नसला तर मग कुणाच नाही असं. बारी ठेव कशा देणार आहे तुम्ही कुठतरी विश्वास ठेवायला पाहिजे दगड असू द्या हो विश्वास महत्वाचा आहे चालते हे बघणं गरजेचं आहे येडाय का काय चला उठा तुम्ही आबा पडेल धराकडे पडू नाही दमान दमान दम गडबड कर नका हळू चला बाहेर अवसानच राहिलं समजत समजून माझं मला ही पाय गेलं पाय गाड्याचं पाण्याला मला उलट झालं बाबा हाताला या ते दार उघडा ते जायचं कसं बाहेर अगोदर फोन उचला घेतले काय कडे जेवलं रात्री का काय
लोकं धुवायचं ना. त्याला खातायला काय आहे? देखा लोकड सुद्धा जड लागत नाही इतकं एवढा गडी जड लागत ओम भगिनी भागवतरी ओम भट स्वाहा ई ए ओम ओम इष्ट हा सरपंच अख्या गावाला खातोय आता मीच त्याला खाऊन जाऊ हा मला आता ते देवळात ना बाहेर काढलं का चांगलाच पिक्चर धावतो आता मी बादशा गावचा आहे बादशा आता ते मला मंदिरात ना हाकाललं काय आता ती कशी खुटी ठोकली अशी खुटी ठोकतो आता सगळ्या खुट्या ठोकतो यांच्या बादशाह आहे मी बी येऊन दी बकरा येऊन दी ओम भागो बगी दरी ओम भट्ट चामुंडाए बिच्छई चामुंडाए बिच्छई गुलाबी साडी आणि येऊन दे बकरा येऊन दे बकरा येऊन दे बकरा आई मायेचा सागर आई मायेचा सागर आई मायेचा सागर आई मायेचा सागर असू दे आता आले जवळ आले एवढून काय सरते का बुवा गाठलाय का चांगला अहो, चांगला आहे. अहो, काय हेच महाराज मांडी घाला ते. सरपंच मांडी. काय होतंय बालका आई मायेचा सागर आई मायेचा सागर बाला भक्तांनो बोला अहो, हे काय गडी जाम झालाय अहो 2 दिवस झालं सांगण्यासारखं सुद्धा नाही आता तुम्ही आम्ही आंधळ्या माणसाने काय सांगायचं तुम्हीच बघा आता बारक्यावर बघा. काही सांगू नका तुम्ही काही सांगू नका मला सगळे कळते बरोबर आहे बरोबर आई मायेचा सागर भक्ता तुझी समस्या दूर करण्यासाठी तर मी इथं आलेलो आहे महाराज वाचवा या संकटातून मला बाहेर काढा काढते ते तूच का ते सरपंच बोला बोला ओळखलं तर नाही सरपंच आहे म्हणून है का? पाण्यात विहिरीत पाण्याची टाकी टाकलेला पाटील ते बरं का महाराजांना हा. कळतंय. अध्यक्ष काय देऊ नका अरे तुम्ही गड्या देवऋषी चांगला काढलाय बरं का एक नंबर मग एवढं हिसक खाल्ले कशासाठी आम्ही काही करा पण महाराज गुण आणा मत या येतोय, आमचा येतोय. गावचा करता माणूस आहे आई याला विहिरी पशीच झालेला आहे बघा बा काय झालं तुम्ही म्हणत होता तिथलंच असणार आहे. लय मोठं आहे हो बरोबर आहे किंवा शांत राहा सरपंच शांत राहा होते बरोबर आता अहो ती हिरमळ दिसते पुढं हा इनामाची विहीर आई या इनामाच्या हिरीत पत्थर लागलेला आहे बरोबर आहे बरोबर आलंय की ऊस लावण्यापेक्षा त्यांच्या तडाच्या 1 एकर करून दिला तर आपलं पोट तरी वाढते आलं वा 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 बाकी कायमचं होईल. कायमच करायचं म्हणजे ही सुद्धा बहुत कायमचं खुटवलं आपल्या मागचं बर 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 करू करू वा, वा, करू चालपा उपाय आहे ओके चालायचं का आता आपण हा. चला चला बघा घोड्यावानी चालत्यात होय ए, निघा चला आम्ही निघा बी गावचं पाटील आहे काय बुरा कडलं नाही महाराज आलोच माघारी हो, चला, चला, हा. पा. बरं वाटायला लागले बरं का आता. गुण आला ना आपल्याला काय करायची बघू पण आता. बरं बरं आहे का बरं आहे म्हणणं बरोबर आहे बरं का अध्यक्ष मला एक शंका आहे गड्या तुम्ही बोला काय की. म्हणायचं बा बोलल्याशिवाय कळणार आहे काय महाराज काय करतो सारखं
ही करत होतं आपल्याला किशोरी आपल्याला असा ताप द्यायचा आणि आपण किशाला एकदा त्रास दिलता वेळ आल्यावर म्हणला होता तुमच्या म्हणला बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. वाड्यानं हाणल्याला माहित आहे का ही किशोरी तर नाही पत्त्या खेळताना आपण त्याला वाड्याला हाणला होता. वायदा मदत न बाबा हा. संशय वाईट आहे हो बघू की आपण बघू त्याला काय तेच आहे का? हो. चला बरं. या बालकांनो या 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 महाराज तुम्ही आम्हाला थोडी शंका आहे हो थोडी तुम्ही बाहेर येता का जरा व्हायचं बाहेर आसन सोडता का तिथलं या या बरं. आसन सोडून बाहेर या या या, या या. बरं इथे. या मला पाया पडायचे या हा. तुमचं या दर्शन घ्यायचं राहिले आमचं दर्शन राहिलं इथूनच घ्या दर्शन. नाही या तसं नाही राव देव आहे हा. देव तुमचा आहे हा. एवढा मोठा आम्हाला फरक पडलाय हा. या इकडे हा, या इकडून या या इथे. बालकांनो कशाला इतक्या लांब असू दे महाराज बोलावता आमच्यासाठी या तारा. या 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 इकडून या चल या जंगले महाराज आलो हो थांबा थांबा पाया पडू द्या आला काय ते शाळा. थांब थांब धर तसा तसा तर समजून घ्यावं. अहो, समजून घ्यावं. चुकलं 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 सरपंच असा बदला घ्यायचे ते वेरला का सरपंच चुकलं चुकलं माझं सरपंच चुकलं काय चुकलं का आपण वाटलं का आपल्यालाच ह्यानी घोडा लावला हा? चुकलं त्यांनी सरपंच. खुटी 20,000 पाहिजे तर समजायला का ऊस ना तुझं नाव गेला तुमचा हा 6 एकराचा झालं हा? बरं का अरे हा. कुठेतरी का सरपंच हा हे झालं ही झालं काय झालं हे आलं? त्याला काय ह्याच्यात लावाय पाहिजे जेल मध्ये लावाय पाहिजे अशा अंधश्रद्धेच्या नावाखाली तुम्ही राव लुटताय लोकांना बरोबर आहे हा? पण ह्या जेव्हा काहीतरी पर्याय काढू हे आपलाच माणूस आहे असू द्या आपला ना ह्याला पोलिसात त्याचा हवाली करून टाकायचा ही अंधश्रद्धा निर्मूलन खाली चुकलं सरपंच चुकलं आपलं ऊस आमचं तरी राहिलं ना जाग्यावर ऊस राहायला जागेवर बरं झालं हो चुकलं कुणाला सरपंच. आपल्याला सोंग घ्या ना चुकलं खाली. आमचं, चुकलं सोंग करून जगतो या बाड्या सरपंच माफ करा माफ करा नाही तू लय लय मोठी आमची दिशाभूल करून टाकलीस नका हा? काय सरपंच सांगायचं देवळात आलो तुम्ही माझे पाकिटनं हाकलून मला दिलं तुम्ही ही माझ्या मनाला लय लागलं लागलं तू त्या टायमाला चूक केली ती म्हणून लावलं तुला हाकलून तुम्ही हिरीव खोटी टाका ठोकायचा नाही म्हणून मी ऐकलं होतं हा बर मग तुम्ही खोटी ठोकताना मीच खोटी ठोकली होती अशी तुमच्या गेम केली पत्रात. होय आमच्याला का हम्म. हा? असं केलं तर म्या माझ्या लय मनाला लागलं होतं तू दिसतो तसा नाही का लय आगाव निघाला लागा चुकलंय आमचं चुकलंय ही काय असंच या घातली या त्याच्या दरवलं टाकून वाघ आहे मी काय सांगतोय बा तिथे भेटला ते भेटला वर तरी भेटू नको असा नाही आबा चुकी झाली आमची म्हणलं की चुकी झाली हा पाटील अध्यक्ष बोल आपण नाताच्या मंदिरात पुढे बसलून चर्चा आपली झाली बरोबर की बाबा ना इनामचेरी खुटी कोण ठोकून येत या हो ते नेमकं ह्यो त्या भाडकावने ऐकलं या बरोबर हा ऐकलं आणि त्यांनी आपला माग झालेला अध्यक्ष नेमका गुस्सा ह्याने काढला आपली आव आपला पिक्चर हा बरोबर आहे का किसनराव तर यांनी बरोबर केलं कुठं त्यांनी टेंब्याचा भ्या दाखवला आपल्याला समज केलं आता नाही झालं हे तुम्हाला टेंबानी माहित आहे आम्हाला काय माहित आहे का आम्ही मीटिंग मोडली की आम्ही घरी गेलो तर मला चांगलं माहित होतं मला रोज सकाळ संध्याकाळ किंवा रात्रीच्या 12 1-2 वाजता भजनावनं जाताना कळतं इनाम तेरपसन जाताना कशाचं भूतन कशाचं काय आहे तेव्हा काय भूत नाही काय नाही काय नाही पण मी म्हणून त्या अहंकारात गेलो मी खोटे ठोकणार मला माहित होतं ना भूत नाही तेच म्हणून कशाचं भूतन हे आले तेव्हा मग मी गेलो ठोकायला त्या ह्याच्या खाली मला माहित होतं बरोबर आहे बरोबर आहे. पण माझ्याकडून चूक झाली की थोडं त्या टायमाला मी बिलो थोडं हो आणि खुटी ठोकताना माझं दोतारच त्या खुटीत गावलं आणि उठायच्या टायमाला ती वडून धरले खुटीनं दोतार पडलं आणि मला भ्या वाटलं आणि पळालो मी त्या टायमाला ह्याने मी भ्या किरकोळ दाखवला आहे. बर भूत बित काही प्रकार नाही
या असली जी भोंदी आहे ती का नाही या असली आपल्याला ताप देते ती. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. आणि काय अहो येडाय का महाराजाच्या गळ्यात माळ असताना जर भूत येत असली मग तर काय? मग काय महाराज ही चिचत राहिले नाही की. तर ह्या अंधश्रद्धेच्या नावाखाली कुठलं अजिबात भूत बीत काय नाही. आम्हाला पांडुरंग कधीच भ्या दाखवणार नाही एवढं ध्यानात ठेव. की तुझ्यामुळे आम्ही बिहलू गेलो, थोडं शंका आली त्याच्यामुळे फसलो गेलो आम्ही. सरपंच आमचा आता बसलो आपण सगळे. इथून पुढं अंधश्रद्धेच्या नावाखाली कुणीही फसायचं नाही. भूत बीत काय लागत नाही. ती देव दिवृषावर कुठला विश्वास ठेवायचा नाही. आता हे सहज बोलत बोलतच आपल्याला 20,000ला गंडा घातला जाता हो. तरी त्यातनं आपण चांगलं झालंय म्हणून 6 एकराचा ऊस त्यांच्यावर द्यायचा होता. द्यायचा होता. म्हणजे फसलं गेलं समजा झालं व्यवस्थित. नमस्कार मंडळी. या कुठल्याही बंधू बाबांवर आणि ह्याच्यावर कधी कुणाच्या बळी पडू नका. काय लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि शेअर करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.